दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। रोल सांगा काय झालं। आज 27 तारखेला मी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। माजी खासदार रावसाहेब दानवे, त्यांचे साथीदार गिरीश नारायण पवार, त्यांची जी टीम आहे त्यांनी मला 2018 मध्ये जो फसवणूक केली माझ्या कंपनीची, त्या कंपनीचा विषय आमचं ठरलं तर मुंबईला मला रावसाहेब दानवे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं तर तुझ्या कंपनीचं काय चाललं काय विचारपूस केली आणि मी म्हटलो व्यवस्थित चालू आहे। तर त्यांनी मला असं सांगण्यात आलं त्यांना रावसाहेब दानवेंनी, तर मी आता मंत्री आहे, तुला सरकारी कामं आणून देईल, तुझ्या कंपनीचा टर्नओव्हर मी 200-500 कोटी रुपयेपर्यंत तुझा टर्नओव्हर वाढवून देईल, माझ्या नातूला आणि गिरीश नारायण पवारला तू पार्टनर बनवून घे। मी म्हटलो एवढा मोठा माणूस सांगतो मला, तर चला कंपनीचे आता 200-300 लोक कंपनीत काम करतात, अजून रोजगार मिळेल लोकांना। मी त्यांच्यावर भरोसा ठेवला आणि त्याप्रमाणे मी त्यांना होकार दिला। नाशिकला आले, ते नाशिक तासदा थांबले, त्याच्यानंतर माझ्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट मारली। गिरीश नारायण पवार, त्याचा नातू शिवमुक्तेश पाटील आणि त्याचे साथीदार जे कोणी होते ते फॅक्टरीत मारले राऊंड वगैरे। मला परत ताज हॉटेलला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं बोल तुझे शेअर किती काय किंमत ठरली। तर मी त्याला सांगितलं मी 14% शेअर तुम्हाला देईल। तो म्हणे आम्हाला 14% शेअर्स पाहिजे। 14% शेअर्स मी 25 कोटी रुपयाला ठरवले आणि 25 कोटी रुपया अमाऊंटचे शेअर्स त्यांना मी 14% दिले। मी गिरीश नारायण पवार आणि सतीश काश्मीरीलाल अग्रवाल यांना दिले शेअर्स 14% आणि 25 कोटी रक्कम आमची ठरली। त्याच्याप्रमाणे रावसाहेब दानवे बोलले याला 50-50 लाख रुपयाचे 2 चेक द्या। चेक घेतले। त्याच्यानंतर मी बोललो दानवेंना बाकीचे पैसे हे लोक कधी दिले मी त्यांना ओळखत नाही। त्यांनी मला सांगितलं तुला काय घेणं आहे, मी बाकीचे पैसे कसे द्यायचे काय ते मी बघून घे, तुला जेवढे दिले तेवढं कर। आणि मी म्हटलं चल एवढा मोठा माणूस सांगतो मी हो म्हटलो। त्याच्यानंतर दानवेला मी फोन केला, माझे पैशांचं काय आज उद्या कधी रामा हॉटेलला मुंबईला औरंगाबादला बोलवलं। त्याच्यानंतर मी औरंगाबादला गेलो तर लगेच मुंबईला निघून गेला। त्याचा फ्लॅट आहे वरळी सिद्धेसला B7, तिथं बोललो B7 बंगल्याला बोललो, सरकारी बंगल्यात तिथं गेलो। ते मला म्हणजे वरळीला आहे, वरळी सिद्धेस सुखदा अपार्टमेंट, तिथं गेलो। तिथून मला झटका असं हे केलं त्यांनी, नंतर आहे मला वेळ नाही असं म्हणून त्यांनी मला अशी जी काही फसवणूक केली माझी कंपनी हडप करण्यासाठी जो दानवेने डाव रचला, त्याची जी टीम आहे गिरीश नारायण पवार असेल, लटके असेल, अग्रवाल आणि असे पूर्ण त्यांनी डुप्लिकेट कंपनी छापलेल्या आहे। या डुप्लिकेट कंपनीच्या मार्फत तो पैसे फिरवतो आणि गोरगरीब कार्यकर्त्यांना आम आदमीला फसवतो आणि मी मोठी कंप्लेंट केलेली याच्यावरती।